नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत भारतातील शेती विकासातील अडथळे नेमके कोणते आहेत ते। विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की शेती हा भारतातील सर्वात पुरातन आणि परंपरागत व्यवसाय आहे। गेल्या कित्येक वर्षापासून शेती हाच भारतीय समाज जीवनाचा केंद्रबिंदू राहिला आहे। भारतीय लोकांसाठी शेती हे उपजीविकेच्या साधनाबरोबरच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी निगडित असे एक क्षेत्र आहे। त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातो। विद्यार्थ्यांनो, आपण मागील लेक्चरला बघितलं की भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे। आणि असे जरी असले तरीही शेती क्षेत्राचं महत्त्व, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या शेती क्षेत्राचं महत्त्व काही कमी झालेलं नाहीये। आज अजूनही आपल्या देशामध्ये जवळजवळ 65% पेक्षा जास्त लोक शेती व शेती आधारित उद्योग व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जोडलेले आहेत। देशातील बहुसंख्य जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि या लोकांचं उपजीविकेचं प्रमुख साधन आहे ते म्हणजे शेती व्यवसाय। तर त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योग असेल, रसायन उद्योग असेल, वस्त्रोद्योग असेल, औषध उद्योग, कागद असे बरेच उद्योग आहेत की जे अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत। यावरून आपणास भारतातील शेतीचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व स्पष्ट होते। स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या किंवा नियोजन काळात शासनाने शेती विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत। त्यामध्ये पंचवार्षिक योजना असतील, हरित क्रांतीची व्यूहरचना असेल, वित्त पुरवठ्याच्या सुविधा किंवा वित्त पुरवठ्याच्या विविध योजना असतील, यासारख्या विविध मार्गाने शेती विकासासाठी शासनाने प्रयत्न केलेले आहेत। या सर्व प्रयत्नांचे काही प्रमाणात सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत। जसे की भारतीय शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना मिळाली, त्याचप्रमाणे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली। तांदूळ असेल, गहू असेल, त्याबरोबर दुग्धोत्पादन जे आहे, अशा कृषी आणि कृषी आधारित उत्पादनांमध्ये भारत अग्रेसर असल्याचं आपल्याला दिसून येतं। परंतु असं जरी असलं तरीही ज्या प्रमाणात भारतीय शेतीचा विकास व्हायला हवा होता त्या प्रमाणात भारतीय शेती क्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही। मग ह्यामागे अनेक कारणं आहेत किंवा अनेक समस्या आहेत। त्या समस्या नेमका काय आहेत ते आपल्याला आज बघायचं आहे। तर सगळ्यात मोठी समस्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचा विकास होण्यामध्ये ही जी समस्या आहे ती म्हणजे धारण क्षेत्राचा आकार लहान। आता लहान आकाराचं धारण क्षेत्र म्हणजे काय? तर असं धारण क्षेत्र जे की ज्या धारण क्षेत्रामध्ये कुटुंबाची गरज भागेल इतकं सुद्धा उत्पन्न मिळत नाही। म्हणजे भारतातील धारण क्षेत्राचा सरासरी आकार लहान असून तो दिवसेंदिवस आणखी लहान होत आहे। देशातील एकूण धारण क्षेत्रामध्ये सीमांत व लहान आकाराच्या धारण क्षेत्राचे प्रमाण मोठे आहे। भारतातील धारण क्षेत्राचा आकार लहान असण्यासाठी जबाबदार काही घटक सुद्धा आहेत। मग ती घटक नेमकं कोणतं हे पुढचं कारण बघण्याआधी आपण हे बघूयात की धारण क्षेत्राचा आकार लहान असण्यामागची कारणं नेमकी कोणती आहेत। तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या। देशातील धारण क्षेत्राचा आकार घटत जाण्यात जबाबदार असणारं महत्त्वाचं कारण म्हणजे सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या हे आहे। लोकसंख्येत होणाऱ्या वाढीबरोबर जमिनीची अनेक लोकांमध्ये वाटणी होते आणि धारण क्षेत्राचा आकार जो आहे तो घटत जात असलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे वारसा विषयक कायदा। आता वाढती लोकसंख्या आणि त्याबरोबरच वारसा हक्क विषयक कायदा धारण क्षेत्राच्या लहान आकारास कारणीभूत आहेत। वारसा हक्क कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलांना आणि मुलींना समान वाटा मिळतो। वाढती लोकसंख्या व वारसा विषयक कायदा यामुळे देशातील जमिनीचे अनेक लोकांमध्ये सातत्याने विभागणी होत असते आणि त्यामुळे धारण क्षेत्राचा आकार लहान होत जातो। त्यानंतर आणखी एक कारण म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास। पूर्वी असं होतं की संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे मोठे कुटुंब एकत्रितपणे फार मोठ्या जमिनीचं क्षेत्र लागवडीखाली आणत असत। मात्र अलीकडच्या काळामध्ये काही कारणांना म्हणजे जसं काही औद्योगिकरण असेल किंवा इतर काही कारणं असतील की त्यामुळे काय झालंय की संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होऊन कुटुंब विभक्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि कुटुंब विभक्त झाल्यामुळे होतं काय तर धारण क्षेत्राची सुद्धा विभागणी होते आणि धारण क्षेत्राची विभागणी झाली म्हणजेच धारण क्षेत्र लहान होतं।
त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे ग्रामीण कर्जबाजारीपणा. भारतातील धारण क्षेत्राचा आकार लहान असल्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण जे आहे ग्रामीण कर्जबाजारीपणा. भारतीय शेती सातत्याने तोट्यात असल्यामुळे फार मोठा शेतकरी वर्ग कर्जबाजारी झालेला आहे किंवा कर्जबाजारी होतो आणि ग्रामीण शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतात. अनेकदा अशा कर्जांचा ते अनुत्पादक गरजांसाठी वापर करतात आणि शेतकऱ्यांना त्यामुळं काय होतं की कर्जफेड करण्यास ते असमर्थ ठरतात आणि मग त्यामुळे त्यांना जमीन विकावी लागते किंवा ती जमीन गहाण ठेवावी लागते आणि पर्यायाने त्यांची जी जमीन आहे किंवा जे धारण क्षेत्र आहे ते कमी होतं. त्यानंतर पुढचं कारण म्हणजे हस्तोद्योग आणि ग्रामोद्योगांचा ऱ्हास. आता हस्तोद्योग आणि ग्रामोद्योगांचा ऱ्हास हे एक महत्त्वाचं आणि ऐतिहासिक कारणही धारण क्षेत्राच्या घटत्या धारण क्षेत्रामागे जबाबदार आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत देशात हस्तोद्योगांचा ऱ्हास झाला, त्यामुळे अनेकांना शेती व्यवसायात रोजगार मिळण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्यामुळे धारण क्षेत्राचा आकार लहान लहान होत गेलेला दिसून येतो. त्यानंतर पुढचं कारण जे आहे ते म्हणजे ही जी कारणं आहेत या कारणांचा एक परिणाम झालेला आहे. धारण क्षेत्र लहान असण्याची ही कारणं आपण बघितली आणि धारण क्षेत्र लहान असल्यामुळे होतं काय की शेतीच्या उत्पादकतेमध्ये घट झाली आहे. त्याचबरोबर आधुनिक उत्पादन पद्धतीचा अवलंब आपण करू शकत नाही. लहान धारण क्षेत्रामध्ये शेतीची यांत्रिकीकरण करणं अवघड झालं. जलसिंचनाच्या सुविधा वाढवण्यात अडचणी निर्माण झाल्या. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे मिळणं कठीण झालं आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरणा राहिलेली नाही आहे आणि बरीचशी जमीन ही म्हणजे जी काही धारण क्षेत्र आहे ते एकतर लहान आहे आणि या लहान धारण क्षेत्रामध्ये बांध कुंपण यामध्ये काय होतं की लागवडयोग्य शेतजमीन वाया जाते. म्हणजे ह्या सर्व कारणांमुळे आपण असं म्हणू शकतो की धारण क्षेत्राचा आकार घटत चालला आहे आणि लहान धारण क्षेत्र हा शेती विकासातील अडथळा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे पारंपरिक उत्पादन पद्धती. आता भारतामध्ये शेती क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाचं वारं वाहू लागलेलं असलं तरीसुद्धा अजूनही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीनं शेती करतात. यंत्रसामग्री असेल, अवजारांचा व खतांचा वापर असेल, सुधारित बियाणे असेल यांचा वापर जो आहे तो अतिशय अल्प प्रमाणात केला जातो. ट्रॅक्टर, नांगर अशा आधुनिक साधनांच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने शेती करणं शेतकरी जास्त पसंत करतात. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊ शकत नाही आणि शिवाय पारंपरिक पद्धतीमध्ये होतं काय की श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो आणि यामध्ये मनुष्यबळाचा अधिक श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय की यामध्ये मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर केला जातो, परंतु त्या प्रमाणात उत्पादन वाढवण्यावर त्यांना मर्यादा येतात. त्याचप्रमाणे भारतीय शेतकरी गरीब असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे साहजिकच पारंपरिक पद्धतीने शेती करताना उत्पादन वाढीवर आणि पर्यायाने शेती विकासावर मर्यादा येत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं पुढचं जे कारण आहे ते म्हणजे अतिरिक्त लोकसंख्येचं शेती व्यवसायावर असलेलं अवलंबित्व. कुटुंबाचा आकार मोठा असणं हे सर्वसामान्य भारतीय कुटुंबाप्रमाणेच शेतकरी कुटुंबाचंही एक वैशिष्ट्य आहे. शेतकरी कुटुंबाचा आकार किंवा कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी असते. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी पुरेशा उपलब्ध नसतात व शेती हा येथील मुख्य व्यवसाय असल्यानं शेतकरी कुटुंबातील व्यक्ती या शेतीत काम करणं जास्त पसंत करतात किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्यांना याच व्यवसायाकडे नाईलाजानं वळावं लागतं आणि मग काय होतं की परंतु या सर्वांना पुरेशा प्रमाणात रोजगार शेती क्षेत्र उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे काही भागामध्ये हंगामी बेकारी, छुपी बेकारी अशा बेकारींना ह्या शेतकऱ्यांना किंवा ह्या ग्रामीण भागातील लोकांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारिद्र्यामध्ये वाढ होते. शिवाय अतिरिक्त लोकसंख्येच्या भारामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन केले जाते. परिणामी शेतीची उत्पादकता कमी होते आणि शेती क्षेत्राच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यानंतरचं पुढचं कारण किंवा पुढचा अडथळा आपण ज्याला म्हणतो किंवा पुढची समस्या जी आहे ती समस्या म्हणजे अपुरे भांडवल. आता अपुरे भांडवल ही एक मुख्य समस्या आहे. अपुरे भांडवल ही कृषी क्षेत्राच्या विकासातील एक प्रमुख समस्या आहे आणि भांडवलाच्या कमतरतेमुळे कृषी उत्पादन वाढीच्या आणि शेती विकासाच्या सर्वच योजना निकामी होतात. गरिबीमुळे शेतकऱ्यांना भांडवलाचा अभाव असलेला आपल्याला दिसून येतो.
तसेच खाजगी जे सावकार आहेत त्या सावकारांकडून होणारा कर्ज पुरवठा हा मर्यादित असतो व त्या कर्जाचे व्याजदरही जास्त असते। त्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत जातात आणि ही शेतकऱ्यांच्या भांडवल पुरवठ्याची समस्या ओळखून म्हणजे ह्याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या भांडवल पुरवठ्याची समस्या ओळखून शासनाने वित्त पुरवठ्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केलेले आहे। मग हे प्रयत्न काय केले आहे तर सहकारी बँका असतील, सहकारी संस्था, नाबार्ड, व्यापारी बँका या सर्वांच्या माध्यमातून शेतीसाठी वित्त पुरवठा, शेतमाल विक्रीसाठी काही योजना, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, शेतीसाठी आवश्यक असलेल्या साधनांचा पुरवठा यांची चांगली व्यवस्था केलेली आहे। भूविकास बँका असतील, राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेती क्षेत्राला प्राधान्याने वित्त पुरवठा केला जातो। परंतु सद्यस्थितीमध्ये आपल्याला वेगळे चित्र बघायला मिळतं। ते काय तर अजूनही बहुतांशी शेतकऱ्यांना भांडवलाची समस्या भेडसावते आहे। याचे कारण काय तर ते म्हणजे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत अशा योजना पोहोचत नाहीत। बऱ्याच वेळा अपात्र शेतकरीच या योजनांचा लाभ घेतात। याला कारण म्हणजे एकतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेची पुरेशी माहिती नसते आणि दुसरे म्हणजे बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक असतात। अशा शेतकऱ्यांची आर्थिक कुवत कमी असल्यानं आणि त्यांच्याकडे तारणयोग्य जमिनीचे प्रमाण कमी असल्यामुळे बँकाही त्यांना कर्ज पुरवठा करण्यास जास्त उत्साही असलेलं दिसून येत नाही। परंतु आता एकीकडे आपल्याला असंही दिसतं की बँकांमार्फत ग्रामीण भागात कर्ज पुरवठ्यासंबंधी मोठमोठी आकडेवारी प्रसिद्ध झालेली दिसते, पण सत्यस्थिती किंवा सत्य परिस्थिती अशी असते की त्यातील जास्तीत जास्त कर्ज हे मोठ्या किंवा सधन शेतकऱ्यांना दिलेले असतं। त्यामुळे शासनाचा वित्त पुरवठा योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाहीत। जोपर्यंत या योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत भारतीय शेती क्षेत्रापुढील भांडवल पुरवठ्याची समस्या काही सुटणार नाही। आणि वित्त पुरवठ्याचा दुसरा मार्ग जो की मी मगाशी तुम्हाला सांगितला तो म्हणजे बिगर संस्थात्मक। आपण हे बघितलं, राष्ट्रीयकृत बँका असतील, सहकारी संस्था असतील, ह्या संस्थात्मक वित्त पुरवठ्याचे मार्ग आहेत। बिगर संस्थात्मक वित्त पुरवठ्याच्या मार्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सावकार। आता सावकाराकडून कर्ज दिली जात असली तरी ते महाग असतात किंवा त्याचे व्याजदर जास्त असतं। तसेच शेतकरी त्या कर्जाचा उपयोग कशासाठी करतात यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं। सावकाराच्या कर्जामुळे शेती विकासाऐवजी शेतकरी कर्जबाजारी बनण्यास जास्त हातभार लागतो। संस्थात्मक कर्ज पुरवठा सहकारी बँका असतील, व्यापारी बँका असतील, सरकार इत्यादीकडून केला जातो आणि हा कर्ज पुरवठा देखील विपुल प्रमाणात आणि वेळच्या वेळी होत नाही। त्यामुळे संस्थात्मक मार्गाने कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रे जमवावी लागतात व कर्ज मिळवण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया प्रदीर्घ असते किंवा दीर्घ स्वरूपाची असते। त्यामुळे शेतकरी असे कर्ज घेणं टाळतात। आता भारतातील सीमांत आणि लहान शेतकरी संस्थात्मक मार्गाने कर्ज घेण्याच्या भानगडीत न पडता सावकाराकडून कर्ज घेणं पसंत करतात। त्यामुळे थोडक्यात काय होतं की भारतीय शेतीला होणारा कर्ज पुरवठा स्वस्त, विपुल आणि योग्य वेळी होत नाही। त्यामुळे शेती विकासात अडथळे निर्माण होतात आणि कर्ज घेण्याशिवाय शेती विकास करणे शेतकऱ्यांना शक्य नसते। कर्ज घेण्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। शेवटी शेतकरी कर्ज घेण्याचे टाळतात। त्यामुळे शेतीचा अपेक्षित विकास होत नाही किंवा अपेक्षित विकास साधता येत नाही। त्यानंतर आता कर्ज मिळत नाही किंवा अपुरे भांडवल ही एक समस्या आहे। पण आता मिळालेल्या कर्जाचा वापर अनुत्पादक कारणासाठी होतो। म्हणजे जे कर्ज मिळतं ते अनुत्पादक कारणासाठी वापरलं जातं। भारतातील शेतकऱ्यांना संस्थात्मक अथवा बिगर संस्थात्मक मार्गाने उपलब्ध होणाऱ्या ज्या कर्जाच्या वापरावर शेती विकासावर अवलंबून असतो। परंतु शेतकरी ज्या उद्देशाने कर्ज घेतो त्या कर्जाचा उत्पादक कर्जासाठी वापर केला तर त्याची कर्जफेडीची क्षमता वाढण्यास मदत होते आणि त्या उद्देशाने वापर नाही केला तर शेतकरी कर्जबाजारी बनतो। भारतातील शेतकरी अशिक्षित, अज्ञानी आणि दीर्घकाळाचा विचार करत नसल्यामुळे तो ज्या उद्देशाने कर्ज घेतो त्यासाठी त्याचा वापर न करता इतर कार्यासाठी त्याचा वापर करतो। बिगर संस्थात्मक मार्गाने म्हणजे सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा वापर कशासाठी करायचा याबाबत कोणतेही नियंत्रण नसतात। परंतु संस्थात्मक मार्गाने किंवा म्हणजेच बँकांकडून कर्ज दिली जातात ती केवळ उत्पादक कार्यासाठीच दिली जातात। शेतकऱ्याला सुद्धा कर्ज घेतलेल्या रकमेपैकी अल्पशी रक्कम ज्या उद्देशाने अथवा ज्या कार्यासाठी कर्ज घेतले आहे त्या कार्यासाठी वापरावी लागते आणि बरीच रक्कम ते लग्न, धार्मिक विधी,
मुंज, वाढदिवस इत्यादी पूर्ण करण्यासाठी म्हणजेच अनुत्पादक कार्यासाठी करतात। त्यामुळे कर्जाद्वारे उपलब्ध होणारी सर्व रक्कम शेती विकासासाठी म्हणजेच उत्पादक कामासाठी न वापरता अनुत्पादक कार्यासाठी वापरली जाते। थोडक्यात भारतीय शेतकरी विविध मार्गाने शेती विकासासाठी जी कर्जे घेतात त्या कर्जाचा उपयोग इतर अनुत्पादक कार्यासाठी करतात। त्यामुळे शेतीचा विकास खुंटतो आणि शेती विकासाचा वेग जो आहे तो मंदावतो। त्यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे शेतीचे हंगामी स्वरूप। भारतीय शेतीचे स्वरूप हे हंगामी आहे आणि हे एक विकासातील प्रमुख समस्या आहे। बहुतांशी शेती ही कोरडवाहू प्रकारची असून ती पावसावर अवलंबून आहे। त्यामुळे पाऊस चांगला झाला तरच शेती उत्पादन घेणे शक्य होतं। शेती क्षेत्राच्या दृष्टीने पाणी पुरवठा ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे आणि आपण जर बघितलं तर भारतामध्ये फक्त 39% शेतजमिनीला पाणी पुरवठा उपलब्ध होतो आणि त्या शेतीत बारमाही तसेच व्यापारी पिके घेतली जातात। बाकीची शेती कोरडवाहू असल्यामुळे केवळ एक पीक तिथं घेतलं जातं आणि अन्नधान्याचं उत्पादन केलं जातं। यावरून असं स्पष्ट होतं की भारतीय शेतीला पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे शेती विकासात अडथळे निर्माण होतात। शिवाय यासोबत भारतात पाण्याचा वापर पर्याप्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत, त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध होत नाही। आता पुढची समस्या आहे ती म्हणजे शेतमाल किमतीचे अस्थैर्य। शेतमालाची जी किंमत आहे म्हणजे शेतीमध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या शेतमालास विक्रय वाढावास बाजारयोग्य किंमत मिळणे आवश्यक असते। त्याशिवाय पुन्हा उत्पादन होऊ शकत नाही आणि शेती विकास होत नाही। भारतामध्ये किंमत विषयक अनिश्चितता असल्याचं दिसून येतं। शेतमालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हंगामी स्वरूपाचे चढउतार आपल्याला दिसून येतात। शेतकऱ्यांकडे माल विक्रीसाठी उपलब्ध असतो तेव्हा शेतमालाच्या किमती कमी झालेल्या असतात आणि शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध नसतो तेव्हा शेतमालाच्या किमती वाढलेल्या असतात। शेतमालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात अस्थिरता आणि चढउतार होतात। यामुळे शेतकऱ्यांसमोर अनिश्चितता निर्माण होते आणि शेती विकासाचा प्रतिकूल परिणाम होतो। शेतमाल किंमत स्थैर्यासाठी सरकार विविध मार्गाने प्रयत्न करत आहेत। प्रामुख्याने किमान आधारभूत किंमत विषयक धोरण हंगामापूर्वी जाहीर केलं जातं व त्या किमतीला सरकार स्वतः शेतमाल खरेदी करते। परंतु शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे सरकारनं शेतमालाच्या किमतीचे धोरण आखले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। परंतु शेतमालाच्या किमती ठरवताना उत्पादन खर्च विचारात न घेता कृषी तज्ञ अधिकारी जे असतील ते ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून किमती ठरवत असतात। एकीकडे बी बियाणं, रासायनिक खते, कीटकनाशक, शेती अवजारे असतील, वाहतुकीचे दर, त्याचबरोबर शेतमजुरांचे मजुरी दर इत्यादीमध्ये सतत वाढ होत असल्यानं शेती उत्पादनाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत गेला आहे। परंतु त्या प्रमाणात शेतमालाच्या आधारभूत किमती वाढत नाहीत। थोडक्यात काय तर सरकारकडून जाहीर केलेल्या आधारभूत किमती कमी असतात आणि हप्त्यानं बिले मिळतात। त्यामुळे हे धोरण शेतकऱ्यांना अनुकूल वाटत नाही आणि सरकार शेतमाल विक्री न करता म्हणजे सरकारला शेतमाल विक्री न करता ते खाजगी व्यापाऱ्यांना तो मिळेल त्या किमतीला शेतकरी विक्री करत असतात। अशा प्रकारे बऱ्याच वेळा शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमालाची विक्री करावी लागते। त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची प्रेरणा मिळत नाही व त्याचा परिणाम शेती विकासावर होतो। थोडक्यात भारतीय शेतमाल बाजारपेठेत शेतमालाच्या किमतीमध्ये अनिश्चितता असते, अस्थैर्य असतं, चढउतार असतात। त्यामुळे शेतमालाला योग्य किंमत मिळण्याची शाश्वती नाही। याचा परिणाम शेती विकासावर प्रतिकूल होतो। शेती विकास वेगाने करायचा जर असेल तर प्रभावी किंमत विषयक धोरण निश्चित करणे आवश्यक आहे। आता पुढचा मुद्दा आहे शेती विषयक संशोधनाकडे दुर्लक्ष। ही एक मोठी समस्या आहे। भारतासारख्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राशी संबंधित संशोधन मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे। संशोधनामुळे जुन्या पद्धती कालबाह्य ठरतात व नवीन पद्धती अस्तित्वात येतात। भारतामध्ये शेतीविषयक संशोधन करणाऱ्या संस्था, कृषी विद्यापीठे व महाविद्यालय यांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे शेतीविषयक संशोधन कमी प्रमाणात होते। शेतीसाठी लागणारी बी बियाणे, औषधे, खते
ते जे काही अवजारे असतील, यंत्रे असतील इत्यादींची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही. शेती विकासासाठी लागणाऱ्या वरील सर्व यंत्रांची निर्मिती न झाल्यामुळे शेती विकासाचे ध्येय पूर्ण करणं अशक्य होतं. आपल्या देशामध्ये संशोधन न झाल्यामुळे आपणास इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं आणि शेतीविषयक संशोधनासाठी अत्यंत कमी खर्च आपल्या देशामध्ये केला जातो. शेती क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता अत्यंत तुटपुंजा खर्च शेती संशोधनावर होतो. शेतीविषयक संशोधन न झाल्यामुळे शेती विकासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढची जी समस्या आहे ती म्हणजे पर्यावरण प्रदूषण. आता पर्यावरण आणि शेती विकास यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. पर्यावरण संतुलनामुळे नैसर्गिक परिस्थिती अनुकूल राहण्यास मदत होते. नैसर्गिक अनुकूलतेचा शेती विकासावर चांगला परिणाम होतो. आधुनिक युग हे औद्योगिकरणाचे युग आहे. जलद औद्योगिकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यावरण प्रदूषणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होतो. पिकांची हानी होते, नुकसान होतं आणि उत्पादन कमी होतं. पर्यावरणातील असंतुलनामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं. भारतीय शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे पाऊस वेळेवर व आवश्यक त्या प्रमाणात पडला नाही तर शेती पिकांचं उत्पादन करणं शक्य होत नाही. यामुळे शेती विकासात अडथळा निर्माण होतो. पर्यावरण असमतोलामुळे जमीन नापीक होते, तसेच पिकांची हानी होते आणि उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. थोडक्यात पर्यावरणाचा असमतोल आणि प्रदूषण हा एक शेती विकासातील मुख्य अडसर आहे किंवा मुख्य अडथळा आहे. शेती विकासावर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. अलीकडील काळात पर्यावरणवादी याबाबत जागृत झाले आहेत. पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचं कार्य ते करत असतात. अशा प्रकारे वरील जो घटक आहे जो मी आपण आत्ता डिस्कस केला हा पर्यावरण प्रदूषण हा शेती विकास प्रमुख अडथळा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. शेती विकास हा शेतीला उपलब्ध असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या सोयींवर सुद्धा किंवा सुविधांवर सुद्धा अवलंबून असतो. पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध असतील तर शेतीमध्ये वर्षभर पिके घेता येतात आणि उत्पादकता वाढते. तसेच व्यापारी पिकांचं सुद्धा उत्पादन करता येतं. त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होते. शेतीचे व्यापारीकरण होण्यास मदत होते. भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. त्यामुळे वर्षभरात कसेबसे एक पीक शेतामध्ये घेणं शेतकऱ्यांना शक्य होतं व इतर वेळी जमीन तशीच पडून राहते. भारतामध्ये पाणी पुरवठा सोयी अपुऱ्या असल्यामुळे केवळ 39% शेतजमिनीला पाणी उपलब्ध होते व त्या शेतीत बारमाही तसेच व्यापारी पिके घेतली जातात. बाकीची शेती कोरडवाहू असल्यामुळे तिथं केवळ एक पीक घेतलं जातं. अन्नधान्याचं उत्पादन केलं जातं. यावरून असं स्पष्ट होतं की भारतीय शेतीला पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेती विकासाला अडथळा निर्माण होतो. याबरोबरच भारतामध्ये पाण्याचा पर्याप्त वापर होत नाही. जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा असल्यामुळे सिंचनाखाली येणारं जे क्षेत्र आहे ते मर्यादित आहे. ही एक शेती विकासातील मुख्य समस्या आहे. याचा भारतीय शेती विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. नियोजनाअंतर्गत पाणी पुरवठा सोयीमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न करून देखील संपूर्ण शेतजमिनीला पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. आज देखील जवळजवळ 80% पेक्षा जास्त शेतजमीन ही कोरडवाहू आहे. आता त्यानंतरची मुख्य समस्या शेतमाल विक्री व्यवस्थेतील दोष. आता भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याच्या कारणामध्ये किंवा भारतीय शेतीच्या विकासामध्ये एक गोष्ट अशी सांगितली जाते की विक्री व्यवस्थेमध्ये काही दोष आहेत. म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न हे कोणत्या वस्तूचे किती उत्पादन केले पाहिजे आणि यावर जसे अवलंबून आहे. कोणत्या वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे, किती उत्पादन केलं पाहिजे यावर जसं शेतकऱ्यांचं उत्पन्न अवलंबून आहे त्यापेक्षा जास्त ते शेती उत्पादनात बाजारात किती किंमत मिळते यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास योग्य किंमत मिळण्यासाठी शेतमालाची बाजारपेठ आदर्श असायला पाहिजे. परंतु भारतीय शेतमाल विक्री व्यवस्थेत ग्राहक आणि उत्पादकांमध्ये मोठी साखळी आहे किंवा आपण त्याला मध्यस्थांची मोठी साखळी असे म्हणू.
त्याचप्रमाणे वजन व मापे या माध्यमानं होणारी त्यांची फसवणूक, तसेच शेतकरी हा कमी शिकलेला किंवा अडाणी असल्यामुळे त्यांना बाजारविषयक माहितीचा अभाव त्यांच्यात दिसून येतो आणि त्याचप्रमाणे त्या कमिशनचे वेगवेगळे दर असतील, शेतमाल विक्रीची लिलाव पद्धती आहे, शेतमालाची प्रतवारी आहे आणि प्रमाणीकरणाचा अभाव असल्यामुळे दर्जेदार शेतमालास योग्य किंमत किंवा रास्त किंमत मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही। म्हणून असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल की शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडथळा हा शेती विकासातील प्रमुख अडथळा आहे। त्यानंतर शेती करण्याची पद्धती। आता भारतीय शेतकरी आपण रूढी परंपरावादी आहे, अशिक्षित आहे किंवा अज्ञानी आहे असं आपण बघितलं। आता पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा व पद्धती चालू ठेवण्यावर त्यांचा जास्त भर असतो। शेती करण्यासाठी सुद्धा पारंपरिक आणि आधुनिक या दोन पद्धतीचा अवलंब केला जातो आणि पारंपरिक पद्धतीला श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं। भारतामध्ये दीर्घ काळापासून शेती हा श्रम आणि पशुच्या साह्यानं केला जातो, म्हणजे मनुष्यबळाच्या साह्यानं आणि पशुच्या साह्यानं केलं जातं। तसेच शेतीमध्ये पारंपरिक स्वरूपाची बियाणं वापरली जातात, यामुळे शेतीची उत्पादकता कमी राहते आणि शेती विकासाचा वेग मंदावतो। जर आधुनिक तंत्राचा वापर करून शेती केली तर शेतीचे यांत्रिकीकरण होते आणि उत्पादनात वाढ होऊन शेतीचा विकास होतो। भारतात प्राचीन काळापासून शेती करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर आज देखील शेतकरी करतात। पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीचा अवलंब करून जेमतेम उदरनिर्वाहासाठी लागणारं उत्पादन शेतकरी करतात। त्यामुळे शेतीची उत्पादकता कमी आहे आणि शेती विकासामध्ये समस्या निर्माण होत आहेत। आर्थिक अर्थव्यवस्थेतील शेतीचे स्थान कायम टिकवून ठेवण्यासाठी शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतीचा त्याग करून शेतकऱ्यांनी शेती करण्याच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करून सर्व दोष दूर केल्याशिवाय शेतीच्या विकासाचा वेग वाढणार नाही। शेतीमध्ये गुंतलेल्या श्रमिकांची उत्पादन क्षमता वाढवून शेतीचा विकास करण्यासाठी शेतीमध्ये नवीन तंत्राचा किंवा पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे। आता शेवटची समस्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती। भारतीय शेती निसर्गाची जुगार मानली जाते, कारण ज्या वेळी देशात वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाऊस झाला त्यावेळी कृषी उत्पादनाने उच्चांक गाठलेला आपण बघितला आहे। तर काही वेळा अपुरा आणि अवेळी पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। अलीकडच्या काळात देशाच्या काही भागामध्ये दुष्काळ, तर काही भागामध्ये अतिवृष्टी, तर काही भागामध्ये गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना अतिशय कमी प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाते आणि बऱ्याच वेळा काही नुकसान भरपाई मिळत देखील नाही। त्यामुळे पीक विमा योजना असेल, ह्या पीक विमा योजना अजूनही सर्व पिकांना लागू करण्यात आलेल्या नाही आहेत। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचं नुकसान भरपाई मिळत नसल्याने नैसर्गिक परिस्थिती देखील भारताच्या शेती विकासातील एक प्रमुख अडथळा आपण म्हणू शकतो। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघितलं आहे की भारतीय शेती विकासातील जे अडथळे आहेत ते अडथळे आपण विस्तृतपणे बघितलेले आहेत। आता आपण पुढच्या लेक्चरला बघू की या अडथळ्यांवर मात करण्यासाठी भारत सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत। धन्यवाद।